नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सौरभ जोशी, ॲस्ट्रॉलॉजर, वास्तू कन्सल्टंट, लाईफ कोच आणि IPHM अक्रेडिटेड काउन्सिलर. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे काउन्सिलिंग, शॅडो मास्टरी कोच म्हणजेच काउन्सिलिंग. सो आज आपण ह्याच्यावरतीच बोलणार आहोत. माझा सगळ्यात आवडता टॉपिक, की जेव्हा सगळ्यात आवडता म्हणायचं कारण काय माहितीये का मित्रांनो, कारण की मला जे अनुभवांतिक ज्या काही गोष्टी कळल्या त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही, एका वेळेनंतर माणसाला फक्त आधार हवा असतो. त्याला फक्त आपलं ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं, आणि ते जर ऐकून घेणारं कोणीतरी मिळालं ना, त्याचा 90% प्रॉब्लेम संपलेला असतो. मग ॲस्ट्रॉलॉजी, वास्तू कन्सल्टेशन, लाईफ कोचिंग ह्या त्याच्यानंतर गोष्टी सुरू होतात. म्हणून फाउंडेशन जर काही असेल तर ते म्हणजे आहे काउन्सिलिंग. सो ह्या पर्स्पेक्टिव्हच मला काउन्सिलिंग खूप महत्वाचं वाटतं. कारण दैनंदिन जीवनात झालंय काय माहितीये का, सगळ्यांकडे पैसे भरपूर आहेत, पण कुणाला 100% द्यायला वेळ नाहीये समोरच्याकडे. आणि मी म्हणेल की पैसे कमवणं एक वेळ ठीक आहे, सोपं आहे, पण कुणाला वेळ देणं हल्लीच्या काळात खूप अवघड झालेलं आहे, जे काही दैनंदिन रुटीनमध्ये आपण जातो त्यानुसार. म्हणून लोक हे खूप मिस करतात की आपलं कोणीतरी ऐकणारं असावं. ह्याच पर्स्पेक्टिव्हली आज म्हणलं काउन्सिलिंग हा विषय घ्यावा. तर काउन्सिलिंग म्हणजे काय, आणि मी जे काउन्सिलिंग करतोय त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत मित्रांनो, तर त्यामध्ये इट इज नथिंग बट मेकिंग अनकॉन्शियस कॉन्शियस. याचा अर्थ हा आहे मित्रांनो, आपल्या माइंडच्या 3 लेअर असतात: कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड. बऱ्याच थेरपीज असतात, फॉर एक्झाम्पल CBT, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, ती कॉन्शियस माइंडला टार्गेट करते. त्याच्यानंतर NLP घ्या, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ती सबकॉन्शियस माइंडला टार्गेट करते. आणि मी जे काउन्सिलिंग करतोय, शॅडो मास्टरी कोच, तर ते टार्गेट करते तुमच्या अनकॉन्शियस माइंडला. सो तुम्ही असं म्हणू शकता की हे खूप डीपली पेनिट्रेट करतं आपल्या माइंडला, जेणेकरून की आपले जे बिहेवियरल पॅटर्न्स आहेत, आपल्या ज्या इनर चाइल्ड, आपण ॲज अ इनर चाइल्ड आपण जेव्हा होतो लहान मूल, तेव्हा आपल्याला ज्या काही ट्रॉमामधनं आपण गेलोय त्याला टार्गेट करतं. आपल्या आतमध्ये जे काही साचलंय ना, ते पॉइंटेड क्वेश्चन विचारून बाहेर काढलं जातं मित्रांनो. आणि ते जेव्हा कॉन्शियस होतं ना, तर तेव्हा त्याचा आपल्यावरचा परिणाम खूप कमी होतो मित्रांनो. हा की पॉइंट आहे मित्रांनो, की आपण जे आतमध्ये साठवलेलं असतं ना, आपल्याला त्याचाच सगळ्यात जास्त त्रास असतो. म्हणून ते जेव्हा एका योग्य वेनी बाहेर येतं ना, एका योग्य व्यक्तीसमोर, एका कॉन्फिडेन्शियल व्यक्तीसमोर बाहेर येतं असं म्हणू शकतो आपण. सो एका योग्य वेनी बाहेर येतं तेव्हा त्याची परिणामकारकता आपल्यावरची खूप कमी झालेली असते. नाहीतर आपण असं म्हणू शकतो की आपले ह्या ज्या हिडन वर्ल्ड आहे, या ज्या आतमध्ये साचलेल्या गोष्टी आहेत, तेच आपलं नशीब ठरवत असतात, तेच आपलं दैवत ठरवत असतात आणि ओव्हरऑल भविष्य ठरवत असतात. मग आपण माईट बी याला नाव देतो की माझ्याच बाबतीत हे असं का, मी काय असं काय केलंय वेगळं. सो ह्याचं मेन कारण हेच असतं मित्रांनो, की आपल्या ज्या साचलेल्या भावना आहेत ना, त्या वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्ट होत असतात, पण आपल्याला ते समजत नसतं. सो हे ट्रिगरिंग क्वेश्चन्स विचारून जेव्हा ॲज अ काउन्सिलर मी जेव्हा ट्रिगरिंग क्वेश्चन्स विचारतो, तेव्हा माणूस आपोआप खुलत जातो समोरचा, आणि त्याला आपल्या गोष्टी कळतात की माझे आत्ताचे जे बिहेवियरल पॅटर्न्स आहेत, मला आत्ता जे मानसिक त्रास होत आहेत, त्याचं नक्की कारण काय आहे. आणि जेव्हा त्याला हे कळतं ना की ह्याला बाहेरची कुठली परिस्थिती रिस्पॉन्सिबल नाहीये, तर मी स्वतःच, माझेच बिलीफ सिस्टीम्स, माझेच बिहेवियरल पॅटर्न्स, मला आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये आलेले अनुभव जबाबदार आहेत, हे जेव्हा त्याला कळतं आणि त्याची खात्री पटते ना, तेव्हा त्याला त्याच्यासाठी एक नवीन दुनियेचा जन्म झालेला असतो, किंवा त्याचा पुनर्जन्म झालेला असतो असं आपण म्हणू शकतो. म्हणून काउन्सिलिंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि बरेच लोक स्वतःकडे लक्ष देणं, आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, आपण कुठल्या गोष्टी आपलं बिहेवियर ठरवत आहेत, हे याच्याकडे साफ दुर्लक्ष करतात मित्रांनो. आणि त्याच्यामुळे ते कायम आयदर भूतकाळात जगत असतात, नाही तर भविष्यात जगत असतात. वर्तमानात खूप कमी लोक जगत असतात. आणि काउन्सिलिंगचा मेन फंडा हाच आहे की तुम्हाला तुमचा आरसा दाखवून, तुम्हाला तुमचं हिडन वर्ल्ड दाखवून तुम्हाला वर्तमानात आणणं, जेणेकरून की तुम्हीही खूप छान आयुष्याचा आनंद घेऊ शकता आणि तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ वाढवू शकता. म्हणून निश्चित मला असं वाटतं की काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आहे, आणि सगळ्यांनीच त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं. आणि अजून एक मला ऍड ऑन करायचं इथं पॉईंट, की आपल्या समाजात ही एक खूप भावना आहे की काउन्सिलिंग लागतंय म्हणजे हा वेडा झालाय, किंवा त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, फ्रँकली सांगायचं म्हणजे. पण असं काही नसतं मित्रांनो. प्रत्येक जणाला काउन्सिलिंगची गरज असते, आणि जे काउन्सिलर असतात ते पण कंटिन्युअस लर्नर्स असतात, तेही कंटिन्युअस स्वतःमध्ये अपग्रेडेशन करत असतात. आणि इथं प्रत्येक जण
एका कंटिन्युअस जर्नीवर आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुणालाही परफेक्ट समजायचं काही कारण नाहीये. म्हणून मला फक्त एवढंच जाता आता सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने नक्की एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडून काउन्सिलिंग करून घ्यावं. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येतात हे समजून घ्यावं, जेणेकरून की तुम्ही स्वतःचं बिहेवियरल, स्वतःचे पॅटर्न्स चेंज करू शकाल आणि चांगलं लाईफ जगू शकाल असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला जर रील आवडला असेल तर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. तुमचाच सौरभ. जय हिंद.